बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे हे सगळ्यांच्याच रडारावर आहेत आणि आता घरातलीच एक महत्वाची व्यक्ती यांनी खूप गंभीर आरोप जे आहेत धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आहेत। सारंगी महाजन आपल्या सोबत आहेत। जसा मी उल्लेख केला की एक हत्या प्रकरण घडलं, पण आता घरातला देखील विषय, तुम्ही जमिनीच्या का व्यवहाराबद्दल आज मुख्यमंत्र्यांनी देखील भेट घेतली आहे। काय नेमकं प्रकरण आहे, कशा पद्धतीनं तुम्ही हे करताय? मुख्यमंत्र्यांना मी निवेदन दिलं आहे की धनंजय मुंडेंनी माझी जी जमीन आहे ती त्याच्या खालच्या नोकरांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ती जमीन लाटलेली आहे आणि जबरदस्तीने रजिस्ट्री लावून दिलेली आहे। त्याचा मुआवजा पण मला व्यवस्थित दिलेला नाही आहे। तर मला ह्या जमिनीसाठी मी त्यांना 2 वर्ष फॉलोअप पण केला, पण त्यांनी टाळाटाळ केली। एकदा मी त्यांना दवाखान्यात भेटायला गेले होते, त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की मामी मी तुझं काम करतो, पण मीच कारण परळीचा किंग आहे, मी डीएम आहे, परळीचा किंग आहे, माझ्या नजरेच्या खालून कुठलीही जमीन जाणार नाही। मी स्वतः जमिनी कुठली विकल्या जाते, खरेदी केल्या जाते किंवा घेतल्या जाते त्याच्यामध्ये मला सगळी माहिती असते। म्हणजे याचा अर्थ ह्याला सगळी माहिती होती, मग ह्याने मला, आणि आम्हीच तुझी जमीन सांभाळत होतो, मग तुला माहिती होतं तर तू अशी तिराईताच्या ह्याच्यातून का घेतली जमीन? तू मला द्यायला पाहिजे होती, डायरेक्ट मला भेटायला पाहिजे होतं। आम्ही असे तर लोक नाहीये ना, आपल्याच नातेवाईकांना द्यायचंय। चला 10 रुपयाची 8 रुपयाला दिली असती, पण दिली असती ना, चांगल्या याने आले असते तर दिली असती, कारण तुम्हाला हवी होती, आम्हाला त्या जमिनीचं काम नव्हतं। आमच्या नावाने प्रवीणनी कुठे असेट देऊन ठेवले आहे। माझ्या 2 मुलांचा हक्क हे बळकावूच कसे शकतात, मला हा मुद्दा आहे आणि ह्यासाठी मी ही लढाई लढते आहे आणि मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिलं आहे आणि आज सकाळी मी अजितदादांना भेटून पण निवेदन दिलं आहे। दोन्ही मंत्र्यांनी मला खात्री दिलेली आहे की हे काम आम्ही करून देऊ। माझं एकच निवेदन त्यांच्यापुढे होतं की तुम्ही मला ह्याच्यामध्ये पूर्ण सेटलमेंटचे आजच्या तारखेप्रमाणे सगळे पैसे द्यावे, नाही तर मला कॅन्सल ऑफ रजिस्ट्रीमध्ये मी जी केस टाकली आहे त्याच्यात एनओसी देऊन माझी रजिस्ट्री कॅन्सल करून माझे नाव पूर्ववत आणावे आणि माझ्या जमिनीवरचा कब्जा सोडावा। तुम्ही कब्जा सोडावा म्हणतायत, पण आता हे प्रकरण घडल्यानंतर तुम्ही समोर आलात, याच्यापूर्वी देखील तक्रार केली होती की आधीपासूनच हे सगळं झालं होतं? दाबदडप झाली होती, दबाव टाकला गेला होता, काय काय नेमकं घडलं? दबाव टाकला गेला होता। 2021 दिवाळीपासून ते माझ्याशी गोड बोलत होते आणि दिवाळीनंतर हळूहळू त्यांनी माझ्याकडनं सगळे डॉक्युमेंट्स मागवून घेतले। मी विचार केला चला होईल आपल्याकडून सगळं, पण नंतर जेव्हा असे फसवणूक झाली ही मला जेव्हा 15 दिवसात कळली आणि इस्सार पावतीवरून कळलं की यांनी माझा व्यवहार आधीच झालाय, त्याच्यावर लिहून टाकलं, जे की 1 रुपयाही मला मिळाला नाही, फक्त 21 लाख मिळाले, ते अजूनही बँकेत तसेच आहे। तर ते मी रजिस्ट्री कॅन्सलच्या वेळेला त्यांना वापस करून देणार आहे। यांच्यासारखी मला लुबाडायची सवय नाही, त्याच्यामुळे मी त्यांना एकच म्हटलं होतं की नातेवाईक आहोत आपण, तर आपसामध्ये होत असेल तर बाहेर याची चर्चा नको, म्हणून मी 1.5 ते 2.5 वर्ष त्यांना पूर्ण फॉलोअप केला। फॉलोअपमध्ये त्या राजश्रीशी पण भेटले, धनंजयला 2-3दा भेटले, नंतर परळीला गेले, बाईला भेटले, म्हणजे त्यांच्या आईला पण भेटले आणि त्याच्यानंतर मी कधी तिकडे गेली परळीला की हा निघून जायचा मुद्दाम, जरांगेचं आंदोलन आहे निघून गेला, सरपंचाचं इलेक्शन आहे निघून गेला, हे असे कारणं देऊन निघून गेला। 2दा ऍडमिट झाला, तेव्हा सुद्धा मी याला भेटायला गेले होते की फॉलोअप, आणि त्यावरून मला म्हणतो तू फॉलोअपच नाही केला मामी, मला फॉलोअप कशाला म्हणतात, आणि हा नातेवाईक आहे ना, ह्याला फॉलोअपची काय गरज आहे? ह्याला जेव्हा मी सांगितलं अरे तुझ्या घरात रजिस्ट्रार येतात, एसपी येतो, कलेक्टर येतो, सगळं सरकार तुझ्या घरात येतो, मग तू माझी एक रजिस्ट्री कॅन्सल कर ना, तुझ्या नावाची कविता करते मी आणि देते तुझ्या सगळ्या वरच्या बॉस लोकांना की हा आमचा धनंजय एवढा चांगला आहे। तर तो तयार नव्हता, मस्ती खूप आहे ना अंगात। पण ह्या मस्तीबद्दल तुम्ही उल्लेख करताय की वारंवार आजूबाजूच्या लोकांनी धमकावलं होतं, कारण एका ठिकाणी तुम्ही वाल्मिक कराड यांचं देखील नाव घेतलं, ते जे आता अटकेत आहेत, त्यांनी देखील वाल्मिक कराड हा त्याचा मित्र आहे, त्याचा मित्र आहे का नोकर आहे काय माहित नाही मला, पण तो त्याच्यात आहे। तो मला प्रत्यक्ष भेटला नाही, अप्रत्यक्षरित्या तो माझ्या जमिनीत सामील असेल असं मला वाटतंय, कारण गोविंद बालाजी मुंडे वगैरे हे सगळे त्या वाल्मिक कराडकडे रोजचे येणं जाणं आहे एवढं मला कळलं होतं मी जेव्हा याची छानबीन चालू केली होती त्यावेळेला। आणि जमीन माझी लिटिगेशनची आहे असं सांगितलं, जी की लिटिगेशनची नव्हती, खोटं सांगितलं, मला येऊच नाही दिलं जमीन बघायला, इतकं मला की धाक दाखवला। आणि म्हटलं ह्या काल आलेल्या पोरांचा धाक मला हे लोक का दाखवत होते हा मला प्रश्न होता, पण ते मला येऊच देत नव्हते, इतका त्रास दिला त्यांनी मला। म्हणजे सिच्युएशन तयार करणं कसं असं तसं, पण कोणताही नोकर म्हणा, कोणताही, आता उद्या वाल्मिक कराड जरी असेल तरी तो
याने सांगितल्याशिवाय करणार नाही ना काम. याचा चमचा आहे ना तो, याने सांगितल्याशिवाय काम नाही करणार. फक्त धनंजय मुंडेच की आजूबाजूला पण बाकी लोक पण होती, मदत कुणाला मागितली नाही, मग ते इतर कोणी असतील? नाही, धनंजय मुंडे म्हणजे मदत म्हणजे कुठली म्हणता? पण म्हणजे घरातला प्रश्न होता, मग त्या पंकजाताई असतील, धनंजय मुंडे असतील, इथं पूनमताई होत्या, घरातला प्रश्न घरात मिटला नसता का, हा प्रश्न त्यांनी. हे बघा, आमचा हा वाद चालू होता. मी त्यांना भेटले, त्यांनी सॉल्व्ह केलं नाही. मी कोर्टात केस टाकली. केस टाकायच्या आधी 6 महिने 1 दिवस माझ्या मुलाला, शेवटी ब्लड रिलेशन कसं असतं हे मी तुम्हाला सांगते. माझ्या मुलाला एक दिवशी आत्याची खूप आठवण आली. एकदा जाऊन भेटतो, बिचारी एकटी पडली असं म्हणला, म्हणून तो गेला होता खाली. त्यावेळेला ही सरपंचाच्या इलेक्शनला बाहेर गेली होती. तिच्या सगळ्या लोकांनी हिचा भाऊ आहे म्हणून त्यांनी व्यवस्थित हे ठेवलं, बडदास्त ठेवली. खाली चहा पाणी विचारलं, त्यांनी घेतलं नाही तो भाग निराळा. वर फोन लावला तर पंकजाच्या आईने सांगितलं की त्याला सांग मी दवाखान्यात चालली आहे. त्यांनी स्पीकरवर ऐकवलं त्या काय बोलत होत्या. ह्याला कळून गेलं की आत्या खोटं बोलते. त्या घरात होत्या, त्याला भेटायचं होतं, पण त्याला हे जमिनीचं नव्हतं. त्याला सदिच्छा भेट घ्यायची होती, आत्याची आठवण आली म्हणून. पण नंतर त्याला त्यांनी हे सांगितलं की त्यांनी काही जमिनीचे कागदपत्र आणले असतील तर त्याला ठेवून जायला सांग, जे की याच्या डोक्यात पण नव्हतं आणि तो गेला पण नव्हता त्या हेतूने. पण त्याला तेही लक्षात नाही आलं. जेव्हा त्यांनी मला आल्यावर ही सगळी घटनाक्रम सांगितला त्यावेळेला मी त्याला म्हटलं ह्या पण त्याच्यामध्ये सामील आहेत, हा पण मायलेकी त्याच्यामध्ये सामील आहेत आणि यांनी त्याच्यासाठी धनंजय सोबत आता गोड गोड बोलून एकत्र कुटुंब आलंय असं दाखवून राहिले आहेत. त्याच्यामुळे मला सगळं आता लक्षात आलं की हे सगळं गोल गोल कारभार आहे आणि यांना आमची जमीन लोटायची आहे. आणि प्रत्येक वेळेला आमची जमीन आहे असं प्रत्येक वेळेला बोलतात. सगळंच काही यांचं आहे का? परळी म्हणजे स्वतःच्या बापाची इस्टेट समजली का यांनी? असं नाही ना. सगळे लोक राहतात ना, सामान्य जनतेला पण यांनी असाच त्रास दिलाय. माझी अशी अवस्था केली तर सामान्य जनतेला काय केलं असेल तुम्ही विचार करा. माझी निवेदनाची कॉपी मी तुम्हाला देईन. पण मुद्दा परत तोच की आता जी मागणी होते की राजकीय अंगातनं की त्यांना राजीनामा झाला पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही देखील समोर आलात. एक आरोप असा देखील होतोय की आता हे सगळं त्यांच्या विरोधात चालू आहे म्हणून पुन्हा देखील त्याच्यामध्ये पटतंय हा होणारा आरोप, राजकीय आरोप तुमच्यावर देखील होतो? नाही, असं आता काही नाही, पहिल्यापासून आहे. मी आता दिवाळीच्या आधीपासून बोलत होते. मग शेवटी मी संभाजीनगरला प्रेस कॉन्फरन्स पण घेतली होती. आपल्यासारख्या लोक तिथले आले होते आणि त्याच्यानंतर पेपरमध्ये पण बातम्या दिल्या होत्या. त्याच्याकडे पण 1-2दा मी फोन केले होते. असं काही नाहीये की यांचा मुद्दाचं काही नाहीये. पण मला आता माझी लढाईसाठी मला सगळे मंत्री सगळ्यांना भेटणं गरजेचं आहे. आणि मला माहिती आहे, मला खात्री आहे की जिथे अन्याय होतो तिथे अजितदादा उभे राहतात, जिथे अन्याय होतो तिथे आपले मुख्यमंत्री उभे राहतात, ही मला खात्री आहे. आणि मुख्यमंत्री स्वतः आमच्या गावचे असल्यामुळे मला त्याहून अधिक खात्री आहे की माझं राजीनामाची मागणी तुमची देखील योग्य वाटते? हो, योग्यच आहे. त्यांनी आता उतरावं, शांत बसावं, 10 वर्ष जरा आराम करावा आणि स्वतः किती हवेत होता त्यांनी थोडं जमिनीवर यावं आणि आता गरिबांचे सगळे कामं करावे. परळीतल्या नाल्या बुजवाव्या. अजूनही गाव तसंच पडलेलं आहे. नुसतंच पैसे लाटायचे आणि करोडो 150 करोड एका दिवसात मी हे करतो, व्यवहार करतो, असे जे तुमचे युट्यूबवरचे व्हिडिओ ऐकते ना मी, त्यावरून लक्षात आलंय की हा फक्त मंत्री, कॅबिनेट मिनिस्टर ह्याला फक्त पैसे लाटायसाठीच हवं असतं, कामं कुठलेच करत नाही असं दिसतंय. खूप खूप धन्यवाद. सारंगी महाजन आपल्यासोबत होत्या. एकंदरीत बघितलं तर हा संपूर्ण हे जे आहे ते मागणी देखील रास्त आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर हवाच, मात्र माझी जी मागणी आहे, मी जे मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे त्यावर देखील योग्य तो न्याय, योग्य ती कारवाई होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.